शालो. आजचा आपला विषय आहे ख्रिस्ती धर्म आणि भारत. खरं तर धर्म अशी कोणतीही संकल्पना बायबलमध्ये नाही. बायबलमध्ये परमेश्वराने जगाची, प्राणीमात्रांची आणि मनुष्याची निर्मिती तसेच मानवाचे देवाविरुद्ध पाप, तरीही परमेश्वराचे मानवावरतीचे प्रेम आणि त्यांच्या तारणासाठी म्हणजे प्रायश्चित्तासाठी केलेली योजना आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेली त्याची परिपूर्ती आणि सार्वकालिक जीवनाची आशा या सर्व घडलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या घटनांचा तपशील वर्णन करणारे पुस्तक नव्हे, पुस्तकांचा संग्रह म्हणजे बायबल, पवित्र शास्त्र होय. येशू ही ऐतिहासिक व्यक्ती ज्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आपल्या घरातील कॅलेंडर देखील देते. येशूचा जन्म अमेरिका, इंग्लंड नव्हे तर आपल्या आशिया खंडातील इस्रायल नावाच्या देशात झाला. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या जगातील सर्वात मोठी संख्या आहे, ज्याचे अनुयायी सुमारे 2.4 अब्ज आहेत, जे जागतिक लोकसंख्येच्या जवळजवळ 1/3 म्हणजे सुमारे 31 ते 32% आहेत. ख्रिश्चनिटी. भारतात धर्म ही संकल्पना अधिक मांडली जाते, म्हणून तात्पुरते आपण धर्म असे म्हणू. ख्रिश्चन धर्माचा भारताशी संबंध फार जुना आहे. इसवी सन 52 मध्ये संत थोमा याच्या आगमनापासून. परंतु भारताच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज राजवटीत ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आणि या धर्माचा सर्वाधिक प्रभाव पडला. भारतावर ख्रिश्चन धर्माचा पडलेला प्रभाव आपण खालील प्रमुख मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ शकतो. पहिलं आहे शिक्षण क्षेत्रातील क्रांती. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया रचण्यात मोठी भूमिका बजावली. इंग्रजी शिक्षण. मिशनऱ्यांनी भारतात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, ज्यामुळे भारतीयांचा पाश्चात्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोकशाही मूल्यांशी परिचय झाला. स्त्री शिक्षण. ज्या काळात भारतात मुलींना शिकवणे निषिद्ध मानले जात होते, त्या काळात मिशनऱ्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा उघडल्या. नामांकित संस्था. आजही भारतातील अनेक प्रतिष्ठित शाळा आणि कॉलेजेस, उदाहरणार्थ सेंट झेवियर, फर्ग्युसन, विल्सन कॉलेज अशी बरीच कॉलेज आणि शाळा मिशनऱ्यांनी स्थापन केल्या आहेत. समाज सुधारणा आणि मानवतावाद. ख्रिश्चन धर्मातील सेवा आणि समानता या तत्वांचा भारतीय समाजसुधारकांवर मोठा प्रभाव पडला. जातीभेदाला विरोध. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांसाठी शिक्षणाची आणि प्रगतीची दारे उघडली. यामुळे भारताच्या पारंपरिक जाती व्यवस्थेला धक्का बसला. अनाथ आणि रुग्णांची सेवा. मदर टेरेसा, ग्रॅहम स्टेन्स यांच्यासारख्या व्यक्तींनी कुष्ठरोगी, अनाथ, गरिबांच्या सेवेसाठी आयुष्य वेचले. यामुळे भारतात समाजकार्य ही संकल्पना अधिक दृढ झाली. अनिष्ट प्रथांना विरोध. सती प्रथा, बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी मिशनऱ्यांनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला आणि राजा राम मोहन राय यांच्यासारख्या सुधारकांना पाठिंबा दिला. भाषा आणि साहित्य. हा प्रभाव विशेषतः मराठी भाषेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. मुद्रण कला. भारतात पहिली प्रिंटिंग प्रेस ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गोव्यात आणली. यामुळे पुस्तके छापणे, ज्ञान प्रसार करणे सोपे झाले. व्याकरण आणि शब्दकोश. विल्यम कॅरी आणि इतर मिशनऱ्यांनी भारतीय भाषांचे व्याकरण आणि शब्दकोश तयार केले. मराठी साहित्य. फादर थॉमस स्टीफन यांनी लिहिलेले ख्रिस्त पुराण हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे महाकाव्य मानले जाते. बायबलच्या भाषांतरामुळे गद्यलेखनाला चालना मिळाली. आरोग्य सेवा. भारतातील आधुनिक वैद्यकीय सुविधांचा विकास ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कार्यामुळे वेगाने झाला. ख्रिश्चन संस्थांनी खेड्यापाड्यात हॉस्पिटल आणि दवाखाने सुरू केले. नर्सिंग. भारतात नर्सिंग या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि अनेक महिला या क्षेत्रात करिअर करू लागल्या.
उदाहरणार्थ वेल्लोरचे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज. वास्तुकला. भारतातील अनेक शहरे ख्रिश्चन वास्तुकलेने नटलेली आहेत. गॉथिक शैली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, उच्च न्यायालय आणि गोव्यातील जुनी चर्चेस ही गॉथिक आणि पोर्तुगीज वास्तुकलेची उत्तम उदाहरणे आहेत. सारांश. जरी ख्रिश्चन मिशनऱ्यांचा मुख्य उद्देश ख्रिस्ताचा प्रसार करणे हा होता, तरीही त्यांच्या कार्यामुळे भारतात आधुनिकता, शिक्षण, आरोग्य आणि मानवाधिकार या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखी समाजसुधारकांनीही मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व मान्य केले होते. शालोम.